वय अवघा 8 वर्षात। वाटेगावच्या त्या शाळेत मातंग साथीमुळे त्यांना वर्गाबाहेर बसवलं जायचं। एकदा गुरुजींनी त्यांनी पाण्याचा ग्लास स्पर्श न करण्याची ताकीद केली, पण मनात बंडखोर, आणि त्यांनी पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि म्हणाले, ठणकावलं की पाणी हे सगळ्यांचंच, मग हा मतभेद कशाला? आणि याच कारणांमुळे त्यांना शाळेतून काढण्यात आले। आणि हीच जिद्द ठरली ती म्हणजे त्यांच्या वेगळ्या वळणात। याच घटनेने त्यांच्या मनात समता आणि शिक्षणाची ज्योत पेटवली, जी पुढे जाऊन साहित्य आणि शाहिरीत उजळत राहील। या लोकशाहीर आणि साहित्य रत्नाचं नाव म्हणजेच अण्णाभाऊ साठे। अण्णाभाऊ साठे हे नाव म्हणजे शाहिरी, साहित्य आणि समतेची लढाई यांचा एक संगम। तुम्हाला हा किस्सा नक्कीच धक्कादायक पण प्रेरणादायी देखील वाटला असेल। अशाच प्रसंगांवरती आपण आज उजाळा देणार आहोत, कारण आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। अण्णाभाऊंचं क्रांतिकारी व्यक्तिमत्व फक्त गावापुरतंच मर्यादित नव्हतं, त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठ गाजवले। त्यांच्या रशियातील एक अविस्मरणीय प्रसंग सांगायचा झाला तर 1950च्या दशकात अण्णाभाऊ रशियाला गेले होते। मॉस्कोत अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं, तुम्हाला काय पाहायचंय? अण्णाभाऊंचं उत्तर होतं, मला तुमच्या गोरगरीब कामगारांचं आयुष्य पाहायचंय। त्यांच्या या साध्या पण ठाम शब्दांनी रशियन अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला, आणि जेव्हा त्यांनी भाषण केलं तेव्हा ते म्हणाले, मी शिवाजी महाराजांच्या मराठी मातीतून आलो आणि माझी शाहिरी कष्टकऱ्यांसाठी आहे। या शब्दांनी रशियातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं। अण्णाभाऊंनी फक्त शब्दांनीच नाही तर कृतीतूनही क्रांती घडवली। 1944 साली त्यांनी अमर शेख आणि गवाणकर यांच्यासोबत लाल बावटा कलापथक स्थापन केलं, पण सरकारने त्यावर बंदी घातली। तरीही अण्णाभाऊ थांबले नाहीत। गावोगावात फिरत त्यांनी अमरणेचे अमर हुतात्मे आणि पंजाब दिल्लीचा दंगा यांसारख्या काव्यरचना सादर केल्या। या रचनांनी जनजागृती निर्माण केली आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली। अण्णाभाऊंच्या या पथकाने समाजाच्या तळागाळात क्रांतीची ठिणगी पेटवली। अण्णाभाऊ साठे म्हणजे फक्त लेखक किंवा शाहीर नव्हते, तर ते होते एक विचार, एक लढाई आणि एक प्रेरणा। त्यांच्या या छोट्या पण प्रभावी घटनांमधून आपल्याला शिकायला काय मिळतं ते म्हणजेच खरी क्रांती ती आहे जी अन्यायाविरुद्ध लढली जाते। त्यांनी आपल्याला शिकवलंय की कोणत्याही परिस्थितीत आपली माणुसकी आणि आत्मसन्मान कधीही हरवता कामा नये। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, माय महानगर लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राईब, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाईप करायला विसरू नका।